अपेंडिक्सचा किडा. आज एका इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करूया. आपण सगळेच जण ॲक्यूट अपेंडिसायटिस या आजाराबद्दल ऐकून असतो. थोडं जरी पोटात उजव्या बाजूला दुखलं तर आपल्याला अपेंडिसायटिस नाहीये ना अशी भीती उगीचच आपल्याला वाटते. मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो. डॉक्टर उगाचच हे निदान करतात अशी पण बऱ्याच जणांना विनाकारण भीती असते. म्हणून याच्याबद्दलची शास्त्रीय माहिती करून घेणं फार आवश्यक आहे. या आजाराविषयी प्रत्येक रुग्णाकडे वेगवेगळी कथा असते. खूप समज आहेत, खूप गैरसमज आहेत. म्हणून अपेंडिसायटिस याचं आज आपण उद्बोधन करूया. खरं तर याचं निदान आणि त्याची ट्रीटमेंट अगदी सहज, सोपी आणि परिणामकारक झाली आहे. महत्त्वाचं आहे वेळीच होणारं निदान. आणि त्यामुळे आता अपेंडिक्समुळे होणारे मृत्यू ऑलमोस्ट नील आहेत असं म्हटलं तरी चालेल. बहुतांशी तरुण वयात दिसणारी ही व्याधी एक आयुष्यातली लक्षवेधनी घटना असते असं म्हणता येईल. साधारणतः पुरुष आणि फायबरलेस मऊ आहार घेणाऱ्या व्यक्ती या आजाराला बळी पडतात. लहान आतड्याच्या टोकाशी असलेले अळीसारखे एक अवयव म्हणजे अपेंडिक्स. याला मराठीत आंत्रपुच्छ, शेपटी असंही म्हणतात. जेव्हा त्याला सूज येते तेव्हा पेशंटला अचानक ताप येतो आणि पोटात दुखायला लागतं. आणि हे या आजाराचं प्रथम चिन्ह असतं. पोटात दुखण्याची सुरुवात बेंबीच्या आसपास होते आणि नंतर ते दुखणं उजवीकडे जायला लागतं. या विकृतीच्या अनेक कारणांपैकी ॲक्यूट अपेंडिसायटिस ही त्यातली एक महत्त्वाची व्याधी आहे. पोटदुखीवरील होणाऱ्या ऑपरेशन्समध्ये अपेंडिक्स आणि गॉलब्लॅडर याच्या शस्त्रक्रिया या सर्वाधिक होतात. अपेंडिक्स हा लहान आतड्यांचा नळीसारखा छोटासा भाग असल्याने त्यात जंत किंवा शौचाचे खडे जाऊन अडकतात आणि त्याचं तोंड बंद झाल्यामुळे त्याला सूज येते. कधीकधी अपेंडिक्स फुटलं तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून पेन, फीवर, नॉशिया या ट्रायडकडे आपण कायम लक्ष द्यायला हवं. अचानक पोट दुखणं, ताप येणं, उलटी होणं किंवा मळमळ होणं ही जी त्रिसूत्री आहे ही अपेंडिक्सची क्लासिकल त्रिसूत्री आहे. बेंबीच्या जवळ पोटदुखीला झालेली सुरुवात नंतर काही तासातच पोटाच्या उजव्या बाजूला आणि खाली खोबणीत दुखायला लागतं. रुग्ण अस्वस्थ होतो, नाडीची गती वाढते. अशा क्षणी उपचारांना जर विलंब झाला तर अपेंडिक्स पोटामध्ये फुटून ॲक्यूट पेरिटोनायटिस अशी काळजीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळेला पोटदुखी एकाच ठिकाणी न राहता सगळ्या पोटात पसरते. हा रुग्ण डॉक्टरकडे आल्यानंतर शारीरिक तपासणीत पोटावर उजव्या बाजूला दाबल्यास विलक्षण वेदना होतात. याला आम्ही रिबाउंड टेंडरनेस असं म्हणतो. कधीकधी हे दुखणं उजवीकडून डावीकडे सुद्धा सरकू शकतं. रक्त तपासणीमध्ये पांढऱ्या रक्तपेशी खूप वाढलेला दिसून येतो. या प्राथमिक तपासणीनंतर सोनोग्राफी, गरज पडल्यास सीटी स्कॅन करून अपेंडिक्सचं निदान नक्की करता येतं. आणि अपेंडिक्समध्ये अपेंडिक्स काढून टाकणं हा एकच रामबाण उपाय असतो. तसाही अपेंडिक्स हा आपल्या शरीरातला आवश्यक अवयव नाही, त्यामुळे आपल्या आयुष्यात कुठलाही फरक पडत नाही. अलीकडे लॅप्रोस्कोपीमुळे ही ट्रीटमेंट कमीत कमी वेळात, कमीत कमी त्रासात होऊ शकते. बरेच पेशंट्स या ट्रीटमेंटनंतर 2 ते 3 दिवसात घरी जाऊ शकतात. काही पेशंट्समध्ये उजवीकडे जर युरेटरमध्ये स्टोन असेल किंवा स्त्रियांमध्ये त्यांच्या गर्भपिशवीला सूज आली असेल तेव्हा सुद्धा पोटाच्या उजव्या भागात असंच दुखू शकतं आणि अपेंडिक्ससारखं चित्र दिसू शकतं. म्हणून या सगळ्या व्याधींची शक्यता गृहीत धरून आपल्याला ट्रीटमेंटचे डिसिजन्स घ्यायला लागतात. ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून अँटीबायोटिक देऊन आपल्याला शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न करता येतो. पण जर अपेंडिक्सचा त्रास मायनर असेल तरच ते शक्य आणि हेही डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करायला लागतं. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होऊन दुर्बिणीद्वारे होणारं ऑपरेशन टाक्याचं व्हायची शक्यता असते. याची जाणीव सगळ्यांनी ठेवलेली बरी. अचानक निर्माण झालेली पोटदुखी, उलट्या आणि ताप ह्याबरोबर रक्तातील पांढऱ्या पेशींचं वाढलेलं प्रमाण असेल तर ॲक्यूट अपेंडिसायटिस आहे असं निश्चित समजून डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती
आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.